हल्ली एक चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे आणि ही चर्चा खरं तर सामाजिक न्याय मंत्री यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेली आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी जो बजेटमध्ये दिला जातो आणि एक्सक्लुझिव्हली हा निधी अनुसूचित जातीवरच खर्च केला पाहिजे असं बंधन आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हा निधी देण्याचं बंधन आहे. हा निधी जो आहे हा डायव्हर्ट करता येत नाही किंवा तो लॅप्स पण होत नाही असं हे केंद्र शासनाचं धोरण आहे. ते महाराष्ट्र शासनाने अंगीकारलेलं आहे. नीती आयोगाचे तसे स्पष्ट असे डायरेक्शन आहे. असे असताना लाडक्या बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटीचा निधी वळवला गेला आहे आणि हा खरं तर वादाचा मुद्दा आहे. मी असं म्हणेन की असा निधी वळवता येत नाही. त्यामुळे वित्त विभागाने जर हा निधी वळवला आहे तर ते चुकीचंच आहे. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध आहे. म्हणून हा निधी त्यांनी परत केला पाहिजे. एक गोष्ट. बरं, हे आता झालं आहे का? नाही, याच्यापूर्वी पण अनेकदा झालेलं. आता आपण मागच्या 10 वर्षामधला जर हिशोब काढला तर आपल्या असं लक्षात येईल की लोकसंख्येप्रमाणे बजेटमध्ये, म्हणजे तो ज्याला एक्सपेंडिचर बजेट म्हणतो, ज्याला प्लॅन बजेट म्हणतो, तर त्या योजनावर जो खर्च होतो, विविध योजना जे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाच्या ज्या योजना आहेत, तर त्यावर लोकसंख्येप्रमाणे बजेट दिलं पाहिजे. पण ते पूर्णतः 100% ते दिलं जात नाही. म्हणून त्याच्यातला जो न दिलेला जो अमाऊंट आहे तो, आणि जे बजेट दिलं त्यातला जो खर्च झाला पाहिजे तो 100% तर होत नाही, पण 90-95% वगैरे खर्च होतो. त्यामुळे तो अखर्चित राहिलेला निधी, ह्या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला या 10 वर्षामध्ये जवळजवळ 40,000 कोटी हा निधी, असं म्हणू आपण की अनुसूचित जातीच्या जे काही कल्याणकारी योजना आहेत, विकासाच्या योजना आहेत, मग त्यांना शिष्यवृत्तीच्या योजना असतील, भूमिहीनांना जमीन देण्याची योजना असेल, रमाई घरकुल असेल, वस्तीमध्ये सेवा सुविधा असेल, स्वाधार योजना आहे, ते मुलांचं जे बार्टीचे फेलोशिपचे विषय आहेत, मुलांची अजूनही ते मंजुरी मिळाली नाही, त्यांना पैसे अशा अनेक ज्या योजना आहेत की ज्या कल्याणकारी योजना आहेत. तर त्यासाठी हा पैसा 40,000 कोटी रुपये या 10 वर्षामध्ये सरकारने, पण त्यावर कोणी फार मंत्री बोललेले नाही आहे. म्हणजे मंत्री बोलले हे चांगली गोष्ट आहे, पण हा एक आता मुद्दा यायला लागला आहे की खरंच मंत्री बोलले ते त्यांना अनुसूचित जातीच्या बद्दलचा कळवळा आहे म्हणून का, की त्याच्या मागे राजकारण आहे. कारण आत्तापर्यंत हे जे 40,000 कोटी त्याच्या प्लस पण असतील, म्हणजे वर असतील, पण त्याबद्दल फार कोणी विधानसभेमध्ये 1-2 लोक जर सोडले, माझ्या माहितीप्रमाणे वर्षा गायकवाड मॅडम आणि जे आमदार आपले बळवंत वानखेडे होते ते मला माहीत आहे. बजेटचा कायदा करावा यासाठी पण त्यांनी प्रयत्न केला होता. महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्ष हे सत्तेमध्ये होते, तेव्हाही हा प्रकार घडला, म्हणजे कमी पैसे देणे आणि अखर्चित ठेवणे. तर हे एकूणच अन्यायकारक आहे. कारण यामागची जी भूमिका आहे, का बरं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला लोकसंख्येप्रमाणे पैसा दिला जातो, तर याचं जे ओरिजिन आहे ते ओरिजिन हे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये येतं. आणि त्यामध्ये असं की इतरांच्या बरोबर सामाजिक आर्थिक न्यायाचा जो विषय आहे तो फक्त पॉलिटिकल न्याय नाही आहे, तर तो सामाजिक आर्थिकमध्ये परिवर्तित झाला पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 नोव्हेंबर 1949च्या संविधान सभेच्या भाषणात म्हणाले. म्हणजे राजकीय समानता आली आहे, परंतु आर्थिक आणि सामाजिक समानता आली नाही. मग त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजनेला पर्याप्त निधी, म्हणजे इकॉनॉमिक सपोर्ट ज्याला म्हणतो, तो दिल्याशिवाय, आणि हा निधी एक्सक्लुझिव्हली SC वरच खर्च केला पाहिजे, SC आणि ST वरच खर्च केला पाहिजे. व्यक्तिगत आणि त्यांच्या कुटुंबाच्यासाठी योजना, त्यांच्या वस्तीतल्या योजना, त्यांचा रोजगार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, उपजीविका असेल, संरक्षण असेल, यासाठीच ते केलं पाहिजे, ज्याला अन्न वस्त्र निवारा आपण म्हणतो. म्हणून SC STच्या योजनेतला पैसा हा जनरल योजनेवर अजिबात खर्च करता येत नाही. जनरल योजनेवर खर्च करायचा असेल तर तो जनरल फंडातूनच करावा. तर हे जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ही जनरल योजना आहे. म्हणजे त्याच्यात जनरल योजनेमध्ये सगळ्यांचा लाभ असतो. तर त्यामुळे
तिथे जर SCच्या आणि SCTच्या महिला लाभ घेत असतील म्हणून त्यांना आपण जर SC आणि STच्या बजेटमधून जर पैसे खर्च करणार असो तर ते धोरणाला अनुसरून नाही आणि विसंगत आहे, ते अन्यायकारक आहे. आणि त्यामुळे हा एक मोठा विषय आहे आणि त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मी तर असं म्हणेन की हे 410 कोटी दिले त्यावर एवढा जर गदार ओढत असेल तर 40,000 कोटीचा हिशोब सरकारला मागितला गेला पाहिजे. आणि मग हे 40,000 कोटी गेले कुठे, कुणावर खर्च झाले? हे जर अनुसूचित जातीवर खर्च झाले ना, ही अनुसूचित जमातीची आहे. इव्हन बहुजनांचं बजेट, मायनॉरिटीचं बजेट जर आपण बघितलं तर ते बजेट पण फार काही ज्याला आपण म्हणू एक समाधानकारक नाही आहे. तर एकीकडे आपण दलित, आदिवासी, बहुजन, मायनॉरिटी, भटके, विमुक्त यांच्या सगळ्या कल्याणाच्या बद्दल बोलायचं, त्यांना इतरांच्या बरोबरीत आणायचं, अशा घोषणा करायच्या. आणि प्रत्यक्षात मात्र त्यांच्या योजनेसाठी असलेला जो बजेट आहे तो बजेट कुठेतरी वळवायचा, तो खर्च करायचा नाही. तर हे एक सामाजिक न्यायाचं काम नाही, ते संविधानाच्या आर्टिकल 46ला अनुसरून आहे असं मला असं वाटतं. आणि अनायसे आता हा विषय माननीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या वक्तव्यामुळे पुढे आला आहे. पण आता कुठेतरी ते लॉजिकल एंडला घेऊन गेलं पाहिजे, नुसती चर्चा करून थांबू नये. तर मग कायदा का नाही? कर्नाटकामध्ये कायदा आहे, आंध्र प्रदेशमध्ये कायदा आहे, तेलंगणामध्ये कायदा आहे. मग असा कायदा जो आहे बजेटसाठी कायदा, तो महाराष्ट्राचं पुरोगामी सरकार का करत नाही? खरं तर तो केंद्राने पण केला पाहिजे. आपल्याला महाराष्ट्राने ह्या कायद्याचं बिल जे आहे 2017 पासून महाराष्ट्र सरकारकडे पडून आहे. मग त्याच्यावर तुम्ही चर्चा करा आणि कायदा करा. कायदा केला तर आपल्याला कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई पण करता येतं.